दशक 19 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, बाळबोध अक्षर घोटून घोटून सुंदर करावे, म्हणजे ते अक्षर पाहून चतुरांचे समाधान होईल. अक्षर वाटोळे, सरळ, मोकळे असावे, जणू काही मोत्यांच्या माळात चालले आहेत. प्रत्येक अक्षर नीट लिहावे. अक्षरामधील शब्दामधील अंतर सारखे असावे. काना, मात्रा, वेलांट्या नीट असाव्यात. अक्षराचे काळेपण, वळण सारखेच असावे. 2 ओळींमधील अंतर सारखे असावे. रफाराने मात्रा छेदली जाऊ नये. लिहिण्यात शोधूनही चूक सापडू नये. ज्याचे वय लहान आहे त्यांनी अगदी जपून लिहावे. लोकांचे मन मोहून जाईल असे अक्षर असावे. तरुण वयात अगदी बारीक लिहिलेले म्हातारपणी कामास येत नाही, म्हणून मध्यम लिहित जावे. चारही बाजूंनी थोडी थोडी जागा सोडून मध्यभागी स्पष्ट व ठसठशीत लिहावे, म्हणजे कागद झडला तरी लिहिलेले सुरक्षित राहील. असा ग्रंथ जपून लिहावा. घट्ट कागद आणावे. नाना देशीचे बोरू आणावेत. त्यातील निवडून बारीक व सरळ घ्यावेत. ग्रंथ संपल्यावर इतिश्री लिहून ग्रंथ नीट बांधून लाकडाच्या पेटीत जतन करावा. दशक 19 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, समाजनेत्याने ग्रंथातील नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावे. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद जाणून घ्यावे. नाना आशंका आणि त्यांची उत्तरे, अनुभवाच्या गोष्टी, साक्षात्काराच्या घटना समजून घ्याव्या, जे ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल. नाना पूर्वपक्ष, सिद्धांत याचा खात्रीपूर्वक अनुभव घेतलेला असावा. अनुमानाचे व अस्ताव्यस्त बोलू नये. प्रवृत्ती किंवा निवृत्ती, प्रचितीशिवाय सगळीच भ्रांती. त्यामुळे लोकांच्या अंतःकरणातील जगज्योती चेतणार नाही. लोकांचा हेतू समजून त्यांना उत्तर द्यावे. दुसऱ्याच्या मनातील समजून घेणे. मुख्य चातुर्याची लक्षणे अशी आहेत. चातुर्याशिवाय जी खटपट केली जाते ती विद्याच फुलकटाप्रमाणे आहे. त्यामुळे सभेचे समाधान होणार नाही. दुसऱ्याचे पुष्कळ बोलणे ऐकून घ्यावे. स्वतः मौन धरावे. अल्पचिन्हांनी लोकांचे अंतःकरण समजावे. बाष्कळ लोकात बसू नये. उद्धटाशी भांडू नये. आपल्या वागण्याने लोकांचे समाधान मोडू नये. आपले अजाणतेपण सोडू नये. जाणतेपणाचा गर्व करू नये. लोकांचे हृदय अगदी मृदू शब्दांनी उकलावे. प्रसंग कोणता ते बरोबर ओळखावे. पुष्कळ लोकांसोबत हुज्जत घालू नये. आपले म्हणणे खरे असूनही लोकांना ते पटत नाही, त्यामुळे समूहात फूट पडते. कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्याचा कंटाळा करू नये. भ्रष्ट लोकात बसू नये. यदाकदाचित बसावे लागलेच तर खोटे आरोप करू नयेत. जे दुःखी लोक असतील त्यांच्या अंतरंगात शिरून त्यांचे दुःख हलके करावे. प्रसंगी थोडेच वाचावे, पण भल्या भल्यांना चटक लावून सोडावी. सभेमध्ये बसू नये. समाराधनेस जाऊ नये, नाहीतर आपल्या जीवनात मिंधेपणा येतो. उत्तम गुण प्रगटवावे. मग कोणाशीही बोलले तर आपली त्याची किंमत राहते. सज्जन माणसे पाहून त्यांच्याशी स्नेह करावा. उपासनेला शोभेल असे बोलावे. सर्व लोकांना तोषवावे. सरसकट सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवावेत. ज्या गावात जायचे असेल त्याचा आधी शोध घ्यावा. लोकांना अगदी आपलेपणाने आपल्याकडे बोलवावे. लोकांमध्ये उच्च कनिष्ठ भेद करू नये. सगळ्यांचे हृदय निववावे. सूर्यास्ताच्या वेळेला भलत्या ठिकाणी जाऊ नये. जगन्मित्र व्हायचे असेल तर त्याचे जिभेपाशी सूत्र आहे. लोकांमधील सत्पात्र लोक शोधून काढावे. जिथे कथा होत असेल तिथे दीन लोकांसारखे दूर बसावे. कथेतील रहस्य अंतर्यामी घ्यावे. व्यापक व विशाल मनाचे कोण तेही कळून येते. मंदगतीने गावातील लोकांमध्ये शिरकाव करावा. सकळामध्ये श्रवण विशेष आहे. श्रवणाहून मनन थोर आहे. मननाने पुष्कळ लोकांचे समाधान होते. धूर्तपणाने सकळ जाणावे. आपल्या अंतःकरणात दुसऱ्याच्या अंतःकरणाची कल्पना असावी. लोकांना ओळखणे महत्त्वाचे आहे.
लोकांचे अंतःकरण समजल्याशिवाय इतर गोष्टींचा उगीचच क्षीण होतो. दशक 19 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, त्याग करण्यासाठी म्हणून करंटेपणाची लक्षणे सांगतो. अंतःकरण एकाग्र करून ऐका. करंट लक्षण त्यागानी भाग्य लक्षणे अंगी बांधतात. पापामुळे दारिद्र्य प्राप्त होते आणि दारिद्र्यामुळे पापसंचय होतो असे क्षणाक्षणाला होत जाते. म्हणून करंटेपणा त्यागावा. करंट्याला आळस आवडतो, प्रयत्न अजिबात आवडत नाहीत. वासना सदैव अधर्माकडे धावते. तो नेहमी भ्रमिष्ट, झोपाळू असतो, सैरावैरा बोलतो. कोणाच्याही अंतःकरणाला तो मानित नाही. त्याला लिहिता वाचता येत नाही, व्यापार येत नाही, हिशोब ठेवता येत नाही. वस्तू हरवतो, सांडतो, विसरतो, चुकतो अशा नाना खोडी त्याच्या अंगी असतात. त्यांना भल्यांची संगत आवडत नाही. 4 गडी मिळवले, कुकर्मी मित्र केले, खट नट एकत्र आल्यावर चोरी, दुष्टपणा, पाप यांच्या आहारी सगळे जातात. त्यांना न्याय नीती रुचत नाही. दुसऱ्याचे लुबाडण्याचे सदैव मनात असते. शरीर आळशी असते, परिणामी त्याला खायला ल्यायला सुद्धा मिळत नाही. लोकांशी मैत्री करणे त्याला जमत नाही. लोकांशी कठोरपणे बोलतो. पवित्र लोकांमध्ये जाणे त्याला आवडत नाही, पण पापी लोकांमध्ये तो निःसंकोचपणे जातो. जगी निंदते त्याला फार आवडते. तिथे परोपकाराचा प्रश्नच नाही. खूप लोकांचा संहार करतो. त्याचे बोलणे कुणालाच आवरले जात नाही आणि आवडतही नाही. त्याचा कोणावर विश्वास नसतो. विद्या, वैभव काहीच नसते, पण ताठा भरपूर असतो. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे अशी विवेकाची उत्तरे ऐकायला त्याला आवडत नाही. स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्यांनी शिकवलेले आवडत नाही. त्याला कोणताच उपाय लागू पडत नाही. पुण्यमार्गच ज्यांनी सोडला आहे त्याचे पापक्षालन कसे होणार? पुरते काही कळेना, पण सभेत न बोलता राहावेना. तो लबाड बाष्कळ आहे हे लोकांना कळून चुकते. ज्या माणसांच्या जीवनात निश्चयाचे वागणे आढळते ते लोकांना कळते. ती माणसे भूमंडळी मान्य होतात. स्वतः झिजल्याशिवाय कीर्ती कशी मिळेल? मान्यता काही फुकट मिळत नाही. अवलक्षणांनी जिकडे तिकडे चीतू होते. भल्यांची संगत धरत नाही, स्वतः शहाणे करीत नाही, स्वहित जाणत नाही, आपलाच आपण वैरी बनतो. जिथे उत्तम गुण नाहीत ते सर्व करंटेपणाचे लक्षण होय. कार्याच्या निमित्ताने लोक एकमेकांना विचारतात. जो कोणतेच काम करत नाही त्याला कोणी विचारित नाही. जो पुष्कळ लोकांना मान्य नाही त्याच्या पापाशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. त्याला कोणीच आश्रय देत नाही. जिथे तिथे तो उघडा पडतो. म्हणून अवगुण त्यागावे, समजून उत्तम गुण घ्यावे. असे केले तर सगळे मनासारखे घडून येते. दशक 19 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मागे करंट लक्षण सांगितले ते विवेकाने संपूर्ण नाहीसे करावे. आता परमसौख्यदायक सदैव लक्षण ऐका. ज्याच्या अंगी उपजत गुण असतात, नाना परीने जो परोपकार करत असतो, जो सर्व काळ सर्वांना आवडतो, तो सदैव होय. तो सुंदर अक्षर लिहितो, भरभर पण शुद्ध वाचतो, अर्थांतर सांगणे जाणतो, कोणाचेही मनोगत तोडत नाही, भल्यांची संगत सोडत नाही. भाग्यवंताची लक्षणे तो अनुमानाच्या कक्षेत आणतो. तो सर्वांना हवाहवासा वाटतो. जिथे जातो तिथे तो लोकांना आवडतो. मूर्खाप्रमाणे कल्पनेचा घोटाळा त्याच्यापाशी नसतो. उत्तम गुण असणारा सत्पात्र जगन्मित्र असतो. त्याची कीर्ती स्वतंत्रपणे वाढत जाते. सकळांचे अंतर राखतो, उदंड पाठांतर करतो. नेमकेपणाचा त्याला विसर पडत नाही. नम्रपणे विचारतो, नेमके उत्तर देतो, बोलण्याप्रमाणे वर्तन करतो. जो खूप लोकांना मानवला त्याला कोणी बोल लावू शकत नाही. जणू काही तो धगधगीत पुण्यराशी महापुरुष. तो सारखा परोपकारच करत असतो, म्हणून तो सगळ्यांना हवा असतो. त्याला भूमंडळात काही कमी राहत नाही. पुष्कळ लोक त्याची वाट पाहतात. तो पण प्रत्येक वेळेला लोकांच्या पाठीशी उभा राहतो. कुणाला काही कमी आहे हे त्याला सहन होत नाही. त्याच्याजवळ 14 विद्या 64 कला असतात.
तो संगीत कळा जाणतो, त्याच्याजवळ आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड असतो, सर्वांशी नम्रपणे बोलतो, न्याय नीती भजन मर्यादा पाळतो, काळ सदैव सार्थक करतो. जाणता पुरुष असेल तिथे कलह उठेलच कसा? प्रपंच परमार्थ राजकारण जाणतो, उत्तम गुणांचा भोगता असतो. मागे एक पुढे एक असे दुटप्पी वागणे नसते. आत्मा जसा सर्वाघटी संपूर्ण असतो तसा सर्व चांगल्या गुणांचा तो गुणग्राहक असतो. त्याला वाईट म्हणेल कोण? तो दुसऱ्याच्या दुःखाने दुखवतो, दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो, अवघे सुखी असावे अशी त्याची वासना असते. हा महापुरुष सगळ्यांची चिंता वाहतो. शरीर मिथ्या आहे हे जाणून कोणी त्याची निंदा केली तरी तो मनात चळत नाही. उत्तम गुण पाहून माणसे आकर्षिली जातात, वाईट गुण माणसांना दुःख देतात. उत्तम गुण घेण्यास ज्ञानी पुरुषाला तीव्र व तीक्ष्ण बुद्धी लागते. ती कशी असते? ती साध्या लोकांना आकलन होत नाही. लोकांना तो क्षमा करतो. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात. जितके उत्तम गुण ते समर्थांचे लक्षण आहे, अवगुण ते करंट लक्षण सहजच ठरते. दशक 19 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जगामध्ये निरनिराळे देव आढळतात. सोन्याचे, चांदीचे, मातीचे, दगडाचे, पितळ, तांब्याचे, बाण, तांदळे, शाळीग्राम, उपासनेचेही उदंड प्रकार आहेत. या सगळ्याचे कारण एकच आहे, ते म्हणजे अगदी मुळामध्ये झालेला स्मरणरूप संकल्प होय. निरनिराळे देव या मूळ स्मरणाचेच लहान मोठे अंश आहेत. अगदी मूळ द्रष्टा देव एकच आहे, त्याचेच अनेक देव झाले. विवेकाने समजून पाहता उमजू लागते, देहाशिवाय भक्ती करता येत नाही, देहावेगळा देव पण पावत नाही. भजनाचे मूळ देहच आहे, देहाशिवाय देवाचे भजन कसे करता येणार? देहात्मयोगानेच भजनाचा उपाय आहे. देहाशिवाय देव कसा भजावा, कसा पूजावा? देहाशिवाय महोत्सव तरी कसा करावा? अत्तर गंध अक्षत फूल फळ तांबूल दीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा? तीर्थ तरी कसे घ्यावे? गंध कुठे लावावे? देहाशिवाय सगळे चढते. देहाकरता भजन घडते. देव देवता भूते दैवते आहेत मूळ अंतरात्म्याचेच. कमी अधिक सामर्थ्य त्यांच्यात असते, पण सर्व देवांचा व देवतांचा अधिकार सारखा नसतो. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे नाना दैवते पूजावी. नाना देवांचे जरी भजन केले तरी ते मूळ पुरुषास पावते. यासाठी सकलांचा सन्मान केला पाहिजे. मायावेली फोफावली, तिला नाना देह फळे लगडली. मुळीचीच जाणीव फळांमध्ये कळून आली, म्हणून कंटाळा करू नये. जे पाहायचे ते इथेच पाहावे. अनेक देवांच्या नादी न लागता शुद्ध जाणीव स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचा शोध घ्यावा. त्यामुळेच खरे समाधान मिळेल. लोकांची रीत अशी आहे, देवार्चने करतात, तीर्थक्षेत्री जातात, नाना अवतार पुजतात, पण ते अवघे होऊन गेलेले आहेत. काही लोकांना ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबद्दल श्रवण करून आवड उत्पन्न होते, परंतु गुणातीत असणारा जगदीश तो पाहायला पाहिजे. देवाचे नेमके असे ठिकाण नाही, अशा देवाचे भजन कोठे करावे असा विचार करत बसलो तर आपण कल्पनांच्या घोटाळ्यात अडकतो. प्रत्यक्ष सगुण व साकार मूर्तीचे दर्शन होणे म्हणजे देवाचे दर्शन होणे अशी आपली समजूत असते. देवाचे दर्शन झाले नाही तर पावन कसे होणार? यासाठी देव व देवदर्शन याचे रहस्य संपूर्णपणे ज्यांना माहीत असते ते साधू पुरुष धन्य होत. भूमंडळातील नाना देवांची भीड मोडवत नाही, म्हणून मुख्य देव काही केल्या कळत नाही. माणूस कर्तेपणाच्या भ्रमात असतो, त्यामुळे देवाचे आकलन करण्याची सूक्ष्मदृष्टी त्याच्यापाशी नसते. कर्तृत्व वेगळे करून त्या देवाला पाहावे, तरीच काही एक गौप्य गुह्य माहीत होईल. जे दिसेना भासेना कल्पांती नासेना, सुकृत नसेल तर तेथे मनाचा विश्वास बसत नाही. कल्पना उदंड कल्पिते, वासना उदंड इच्छिते, नाना तरंग अभ्यंतरी उदय पावतात. म्हणून कल्पनारहित तीच शाश्वत वस्तू. अंत नाही म्हणून तिला अनंत म्हणतात. हे सर्व ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहून तिथेच राहावे. निजध्यासानी संगत्यागानी तद्रूप व्हावे. तद्रूप झाल्यावर अनेक विस्मयकारक गोष्टी, अनेक लीला घडतात. त्याची सामान्य लोकांना कल्पना येत नाही.
खऱ्या देवाच्या दर्शनाची स्थिती व परिणामी अवस्था अशी सूक्ष्म आहे. ती कळली तर अधोगती चुकते. साधकाला सद्गुरूंचा लाभ झाला तर त्यांच्या कृपेने ही उत्तम अवस्था फार लवकर येते. दशक 19 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जो परमार्थी आणि विवेकी असतो त्याचे कार्य करणे लोकांना मानवते, कारण तो पुन्हा पुन्हा विचार करून आपल्या हातून चूक होऊ देत नाही. ज्यामुळे लोकात संदेह निर्माण होईल असे कार्य तो करत नाही. माणूस स्वतः निस्पृह नसेल तर त्याचे बोलणे कोणी मानत नाही. जनता जनार्दनाला राजी राखणे कठीण आहे. कोणी लोकांना दाटून उपदेश देतात, कोणी मध्यस्थी घालून उपदेश देतात. लोभीपणामुळे अशा गुरूंचे महत्त्व आपोआप कमी होत जाते. कधी असे घडते की ज्याला विवेक सांगावा तोच मुळी विरुद्ध असतो. भाऊ भावाला उपदेश देतो, त्यामुळे पुढे फजिती होते. ओळखीच्या लोकांमध्ये महंती मांडू नये. काही दिवस गुरूचा थाट दिसतो, पण नंतर सर्व नासून जाते. नवरा शिष्य व बायको गुरु असाही भ्रष्टाचारी विचार आढळतो. विवेक प्रगट बोलता येईना, मुख्य निश्चय अनुमानास आणून देता येत नाही, आत्मज्ञान त्यांच्या कल्पनेतही येऊ देत नाही. असे महंत साधू गुरु कामास येत नाहीत. कोणास काहीच मागू नये. विवेकाने लोकांना भजनाकडे लावावे. लोकराहटीप्रमाणे लोक स्वइच्छेने वागतात, त्यामुळे सर्व लोकांना संतुष्ट ठेवण्याची कला साधणे सोपे काम नाही. उत्कट भव्य तेच घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे, निस्पृहपणे भूमंडळात विख्यात व्हावे. त्याचे वागणे, बोलणे, लिहिणे, वाचणे, अर्थांतर सांगणे सगळेच चांगले असते. दीक्षा चांगली, मैत्री चांगली, समाज जीवनात सुंदरपणे वागणारा, स्वतः अलिप्त राहून स्वतःला सांभाळत असतो, त्यास अखंड हरिकथेचा छंद असतो, सर्वांना नामाचा छंद लावतो. त्याचे ज्ञान प्रबोध सूर्याप्रमाणे तेजस्वी असते. तो दुर्जनाला कसे सांभाळावे हे जाणतो, सज्जनाचे अंतःकरण कसे निववावे ते जाणतो. त्याच्या संगतीने मनुष्य पालटतो. उत्तम गुणांचा विकास होतो. त्याच्या मागे असलेला समुदाय अखंड परमार्थाच्या अभ्यासाला लागतो. भक्ती, ज्ञान, चातुर्य, भजन, योग, अनुष्ठान उत्कटपणे असते. उत्कट निस्पृहतेमुळे त्याची कीर्ती सदैव चारी दिशांना पसरते. काही एक उत्कट असल्याशिवाय कीर्ती कदापिही मिळत नाही. देहाचा भरोसा नाही, त्यामुळे सावधान असावे. जितके होईल तितके करावे. भगवत कीर्तीने अवघे भूमंडळ भरावे. विवेकाच्या कक्षेत येत नाही अशी गोष्टच जगात नाही. एकांतामध्ये विवेक करावा, आत्माराम ओळखावा, म्हणजे मग कोणत्याही गोष्टीत घोटाळा उरत नाही. दशक 19 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, महंताने धडाक्यात भगवंताची कथा करावी. निरूपणात अध्यात्माचे विवरण असावे. दोन्हीकडे उणे पडूच देऊ नये. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची लगेच उत्तर त्यांना मिळाले नाही तर वक्त्याचे महत्त्व उडून जाते. थोडे बोलून समाधान करावे. राग आला तरी तो आवरावा. प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे. महंतांनी चिडचिड केली तर त्याची तामस वृत्ती दिसून येते. मग श्रोत्यांचे प्रेम उडून जाते. कोण आपल्यावर प्रसन्न आहे, कोणाचे मन आपण दुखावले आहे, याची परीक्षा महंतांनी केली पाहिजे. शिष्य विकल्पाने आडराणी शिरतो, गुरु त्याच्या पाठीमागे धावतो. तेथे दोघेही संदेहाच्या चक्रात अडकले आहेत हे समजावे. जो महंत आशाळभूत, क्रियाहीन, चातुर्यहीन आहे, त्याची महंती उगाच कटकटी निर्माण करते. तोच स्वतः कष्टी होतो तर त्याच्यासोबत असणारे सुखी कसे होतील? महंतांनी असे वागावे की चहूकडे त्याची कीर्ती पसरेल. आपले आत्मानुसंधान राखावे. लोकांचे निरीक्षण करीत जावे. कोणाकडेही काहीही मागण्याचा तगादा लावू नये. जिकडे जग तिकडे जगन्नायक. जगात सगळीच माणसे वाईट नसतात, तशीच सगळी चांगली पण नसतात. ओसाड मुलखात पाहण्यासारखे काय आहे? लोकांशिवाय महंती तरी कशी होईल? प्रसंगी पडते घ्यावे, पण लोकांना राजी राखावे. ज्याला लौकिक
राहता येत नाही त्यांनी महंती करू नये. परमार्थ साधना करीत श्रवण मननात वेळ घालवावा. आपल्याला पोहता येत नसेल तर त्याने लोकांना बुडवू नये. अभ्यासाने प्रगट व्हावे, नाही तर झाकून असावे. प्रगट होऊन मग साधनातून खाली घसरणे बरे नाही. लोकसंग्रह करणे हे धकाधकीचे आणि तीक्ष्ण बुद्धीचे काम आहे. भोळ्या भावानी हे सिद्ध होत नाही. शेत पिकवले पण धान्य विकले नाही तर वाया जाईल. महंताने लोक गोळा केले पण त्यांचे अंतःकरण सांभाळले नाही तर महंती फसते. जनतेत महंताबद्दलचे असणारे प्रेम उत्तरोत्तर वाढते पाहिजे, म्हणजे परमार्थ प्रगटतो. महंत व जनता यांच्यामध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर लोक त्याला विटतात. समूह जीवनात पदोपदी पुष्कळ अडचणी व गैरसमज निर्माण होतात. लोकसंग्रह संघर्षरहित चालला तर ठीक, पण नाही चालला तर अवघात संताप होतो. समूहातील शहाणी माणसे ज्ञातेपणाने कलह करतात, मूर्खपणामुळे कलह करतात. कारभार व्याप झेपत नाही, आवरत नाही आणि स्वस्तही बसवत नाही. अशा माणसांना काय म्हणायचे? नाश पावणारी उपाधी बाजूस सारावी. परमार्थ साधना करून आपले वय सार्थकी लावावे. परिभ्रमण करावे. दुसऱ्याचे काहीच सोसता येत नाही, परिभ्रमण करत नाही, त्याला देहबुद्धीच्या उदंड यातना सोसाव्या लागतात. हे सर्व आपल्याच पाशी आहे. जे योग्य व अनुकूल वाटेल त्याप्रमाणे वागावे. दशक 19 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, सृष्टीमध्ये असंख्य चांगली माणसे आढळतात. परिभ्रमणामुळे आपल्याला त्यांचे कौतुक कळते. नाना प्रकारचे विचार आपल्याला कळतात. कित्येक लोक प्रपंचात असून देखील त्यांची अखंड उदासीन वृत्ती असते. सुखदुःखामुळे त्यांचे समाधान डळमळत नाही. स्वभावताच नेमके बोलतात, नेमके चालतात. त्यांच्या बोलण्याची पद्धतच अशी असते की त्यांचे बोलणे सर्वांना मान्य होते. सहजच ताळज्ञान येते, रागज्ञान उमटते, न्यायनीती सहजच कळते. एखादा पराक्रमी माणूस असा असतो की सर्व लोकांना तो आवडतो. त्याच्यावर असणारे प्रेम नेहमी ताजे असते. एखाद्या ठिकाणी एकदम भांडार आढळते, एकदम भारी मनुष्य नजरेस पडते. सर्व दृष्टीने त्याच्याकडे महंत लक्षण वाटते. त्याच्या अंतरी चमत्कारिक गुणग्राहकता दिसून येते. त्याचे कार्य, बोलणे नेमके व प्रत्ययाचे असते. सकळ अवगुणांमध्ये एकच असा अवगुण आहे, तो म्हणजे आपले अवगुण गुण वाटतात. यामुळे माणसाला करंटेपण चुकत नाही. एखाद्या माणसात तेजच असे असते की तो धडाक्याने काम करून टाकतो. ते दुसऱ्यास कितीही जपून केले तरी करता येत नाही. धडाक्याने काम करणाऱ्या व्यक्तीला आत एक बाहेर एक, लबाडी, व्यत्यय या आपदा येतच नाहीत. एकाला अभ्यास करूनही येत नाही आणि एखाद्याला स्वभावताच येते. हा भगवंताचा महिमा कसा काय आहे ते काही कळत नाही. राजकारणी माणसाने सहसा चूक करू नये. मग त्याच्याजवळ पुष्कळ उपाय असतात. चुकांमुळे चहूकडे फजिती होते, उपायाचा अपाय होतो. म्हणून चुकू नये. काय चुकले ते स्वतःला कळत नाही. समोरच्या माणसाचे मन काही वळत नाही. आपल्या म्हणण्याला तो मान्यता देत नाही. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूचा अभिमान खवळतो. त्यामुळे सगळे राजकारण नासून जाते. दोन्हीकडच्या लोकांची मने भंगून जातात. इतके होऊनही आपले राजकारण नेमके कुठे चुकले ते कळत नाही. लोकसमुदाय जमवला तरी तो सांभाळता येत नाही. तेथे राजकारण व नेतेपणा घसरतच जातो. विवेकाने, दूरदृष्टीने मर्यादा घालायला हव्या होत्या, त्या न घातल्याने असा प्रसंग येतो. एखादा मनुष्यच असा असतो, बावळटपणे आपल्या कार्यात घोटाळे करून ठेवतो. कल्पनांचे जाळे तयार करून ठेवतो. ते त्याला स्वतःला उकलता येत नाही. त्याच्या अंतरंगातील गुप्त कल्पना दुसऱ्या कोणाला कळत नाही. ज्याने त्यानेच आपल्या बुद्धीला घट्ट धरून, बुद्धीला स्थिर करून मनात उसळणाऱ्या कल्पनांना आवर घातला पाहिजे. ज्याला उपाधी आवरत नाही त्यांनी उपाधी वाढवू नये. मनाला स्वस्थ चित्त करून समाधानात राहावे. धावाधाव करून उपाधी वाढवली, लोकही कष्टी, आपणही कष्टी, अशा रीतीने कसे तरी काम करणे चांगले नाही. मग लोक म्हणतात, उगाच कार्याची खटपट केली कशाला? उपाधीचे काम मुळात असे आहे. काही चांगले, काही उणे असायचेच, असे सगळे समजून वागावे. लोकांजवळ भावार्थ नसतो, श्रद्धा निष्ठा नसते. आपणच ती निर्माण करून जागृत ठेवावी लागते.
शेवटी कोणाची फजिती होणार नाही याची काळजी घ्यावी. या सर्व गोष्टी अंतरात्म्याकडे आल्या. निर्गुणात हे काहीच लागत नाही. चंचळामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. एक निर्मळ निश्चळ ते शुद्ध विश्रांतीचे स्थळ आहे. सर्व दुःखे नाहीशी होतात. मनाला विश्रांती मिळते. अशी परब्रह्मस्थिती दुर्लभ आहे. ती विवेकाने सांभाळावी. तिथे चंचळाचे सर्व विकारच निर्विकार होतात. खरे म्हणजे आपणास मुळीच उपाधी नाही. ऋणानुबंधामुळे आपल्या भोवती ही सगळी माणसे जमलेली असतात. कर्माची देवघेव असते म्हणून ते येतात. देवघेव झाली की सोडून जातात. म्हणून आल्या गेल्याची क्षिती नाही अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. जो उपाधीला कंटाळला तो निवांत होऊन बसतो. जो गलबला आटपत नाही तो कशाला पाहिजे. काही गलबला आणि काही निव्वळ असा काळ कंठीत जावा. त्यामुळे आपल्याला विश्रांती घेण्यास वेळ मिळतो. उपाधी आपल्यासाठी काही अडून राहत नाही. मानव देह पुन्हा पुन्हा मिळत नाही. माणसाने आपले समाधान टिकवावे. दशक 19 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, एखादा ज्ञानी व अलिप्त पुरुष असेल, त्याला जर लोकसंग्रह करायचा असेल तर त्याने लोकसंग्रह करावा. त्याचे नेते पण स्वीकारावे. पण कार्यासंबंधी काय करायचे काय नाही हे ठरवण्यासाठी अखंड एकांत सेवावा. ज्याला योजना सुचतात, जो त्यांच्यावर अखंड विचार करतो त्याला पुष्कळ उपाय सुचतात. जो लोकांच्या परिस्थितीवर विचार करत नाही त्याला उपाय सापडत नाही. एक जण विचाराने व शहाणपणाने वागून वतन मिळवतो, तर दुसरा अविचाराने मूर्खपणाने वागून असलेले वतनही गमावून बसतो. सगळीकडे लक्ष देऊन वागण्याची स्थिती अशी आहे. लोकांच्या मनातला हेतू जर आधीच कळला तर त्याचे कपट आपल्याला थांबवता येते. एकाच ठिकाणी राहिल्याने सलगी वाढते. अतिपरिचयात अवज्ञा घडते. म्हणून महंताने एकाच ठिकाणी विश्रांती घेत राहू नये. आळस करू नये. आळसाने सगळा कारभारच बिघडून जातो. उदंड उपासनेच्या कामाचा नित्यनेम लावून द्यावा. लोक त्यामध्ये गुंतून राहिले की लबाडी करायला वेळ मिळत नाही. चोरालाच भांडारावर मुख्य नेमावा. तो घसरलाच तर त्याला क्षमा करून सांभाळून घ्यावा. त्याला मूर्खपणातून हळूहळू बाहेर काढावा. या साऱ्या गोष्टी पूर्वीपासून चालत आल्या आहेत. चोराला त्याज्य न समजता सर्वांना आपल्या कार्यात मोठ्या खुबीने सामावून घ्यावे. काठीने काठी झाडावी म्हणजे एका दुर्जनाकडून दुसऱ्या दुर्जनाचा बंदोबस्त करावा. पण त्यामागचा करता कुणाला कळू देऊ नये. आपण चतुर नाही हा लोकांचा समज तसाच राहू द्यावा. कोणाला न कळता काम केले तर ते तात्काळ होते. लोकात जर कार्याचा गवगवा झाला तर त्यातली नवलाई नाहीशी होते. महंताची कीर्ती ऐकून लोकांना त्याच्याबद्दल आवड उत्पन्न व्हावी. प्रत्यक्ष दर्शनाने ती आणखी बळकट व्हावी. कोणतेही काम केले तर होते, नाही केले तर मागे पडते. म्हणून कामात ढिलेपणा असू नये. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. एखाद्या कार्याबद्दल सर्वांना सर्व गोष्टी कळल्या तर ते मागे पडते. म्हणून असे घडू नये. मुख्य सूत्र आपल्या हाती पाहिजे. ज्याच्याकडून जेवढे काम करून घ्यायचे तेवढेच त्याला माहीत असावे. संबंध कार्याची माहिती देऊ नये. जे बडबडे व भांडकुदळ पुढारी असतील त्यांच्याशी झुंज घेऊन त्यांना पराजित करावे. दुर्जनांमुळे आपले राजकारण अडले असे होऊ नये. गावगुंडीचे रहस्य शोधून काढावे. त्यांना नामोहरम करून आपलेसे करून घ्यावे. त्यांना साफ नाहीसे करू नये. दुष्ट दुर्जनांच्या भयाने जर आपण आपले राजकारण सांभाळले नाही तर बरे वाईट सगळेच उघड होऊन कार्याचा नाश होतो. मोठा लोकसमुदाय करायचा असेल तर त्याला सावरायला धरणारे नियम पण तसेच बळकट असावे. महंताने मठ करून उगीच अभिमान धरू नये. दुर्जनांना समजून असावे पण त्यांना प्रगट करू नये. सज्जनांप्रमाणेच त्यांनाही मान द्यावा. दुर्जनाला लोकांमध्ये प्रगट केला तर कायमची कटकट सुरू होते. म्हणून तो मार्गच बंद करून टाकावा. राजा असा पाहिजे की त्याने त्याचे दुर्जनांना भय वाटावे. तो दुर्जनांना तडाखे मारतो अशी प्रचिती पाहिजे. राजा परमार्थाचा पक्ष घेणारा पाहिजे. ही खरोखर मोठी चतुराईची कामे आहेत. महंताने व्यवस्थितपणे राजकारण करावे. सर्व लोक त्याच्या गोष्टी करतात पण तो कुठे दृष्टीस पडत नाही. दुसऱ्याची घुम्याची घुम्याशी, मूर्खाची मूर्खाशी, धटिंगणाची धटिंगणाशी, दांडग्याची दांडग्याशी, उद्धटाची उद्धटाशी,
दुष्ट दुर्जनाची दुष्ट दुर्जनाशी जोड लावून द्यावी. अशा रीतीने जशास तसा भेटला तर सभेला रंग चढतो. सर्व सूत्र हलवणारा मालक मात्र कुठेच दृष्टीस पडू नये. दशक 19 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 19 समास 10 जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जिथे राजकारण करणारा महंत असतो तिथे अखंड अनेक विषयांवर विचार विनिमय चालू असतो. अनेक प्रकारच्या समस्यांवर चिंतन चालते. सृष्टीमधले उत्तम गुण कसे शिकावे याबद्दल चर्चा होते. भगवंताचे निरूपण अखंड चालते. आशंका प्रत्युत्तरे चर्चा चालतात. कोण खरे कोण खोटे यावर चर्चा चालते. शास्त्राचा आधार घेऊन चर्चा होतात. त्यामुळे भक्तिमार्ग, उपासना मार्ग, ज्ञानस्वरूपाचा विचार माणसाच्या अंतर्यामी संशयरहित होऊन जातो. महंताची साग्रसंगीत उत्तरे ऐकून सगळ्यांची अंतःकरणे निवतात. महंताला वैराग्याची आवड असते, उदासीन वृत्ती असते. उपाधी पुष्कळ असली तरी त्याला ती चिकटत नाही. तो केव्हाही ती सोडू शकतो. त्याच्यात तो अडकून राहत नाही. लोकांना तो खूप आवडतो, त्यामुळे तेथे कोणाचे काही चालत नाही. त्याच्या अवस्थेची कल्पना कोणाला येत नाही. तो स्वतः उपासना करतो. उपासनेच्या प्रचारासाठी तो सगळीकडे हिंडतो. भूमंडळी जिकडे तिकडे लोक त्याला ओळखत असतात, पण तो कुठे आढळत नाही. तो काय करतो ते लोकांना कळत नाही. अनेक ठिकाणचे अनेक लोक त्याच्याकडे येऊन जातात. भेटायला येणाऱ्या सर्वांचे अंतःकरण आपलेसे करून घ्यावे. विवेकाने विचाराने त्यांचे अंतरंग भरून टाकावे. जे एकांतिक लोक असतील त्यांचे अंतःकरण विवेकाने समतोल बनवावे. त्याला भेटायला येणाऱ्या अगणित लोकांना तो श्रवण मननाचा मार्ग शिकवतो. त्यासाठी पात्र करतो. निर्माण केलेल्या लोकसमूहाची समजूत घालणे, गद्य पद्य लिहून घेण्यास सांगणे, सदा सर्व काळ दुसऱ्याचे अंतःकरण सांभाळणे, तो अखंड विवेकाने वागतो. जितके ठाऊक असेल ते सगळे तो लोकांना शिकवतो. तो निस्पृह असेल त्याला परोपरीने शिकवावे. त्याच्या अडचणी सोडवाव्या. त्याला अगदी निस्संदेह करून सोडावा. जुन्या लोकांचा कंटाळा आला तर नवीन प्रांतामध्ये जाऊन महंती करावी. महंतांनी आपला देह सदैव सेवेमध्ये राबवावा. आळसाला थारा देऊ नये. उपाधीत सापडू नये, पण उपाधीला कंटाळू नये. आळसामुळे कार्याचा नाश होतो. हा सर्व धकाधकीचा मामला आहे. त्यामुळे ज्याच्याजवळ बुद्धी आहे, शक्ती आहे, त्याला शिकवावे. अशक्ताकडून कार्य होऊ शकत नाही. व्याप होईल तोपर्यंत करावा, नाहीतर आनंदरूप होऊन फिरावे. जो उपाधीतून मोकळा होतो त्याची निस्पृहता मजबूत होते. मग त्याला ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल तेथे तो जाऊ शकतो. कीर्ती हवी असेल तर सुख मिळणार नाही. सुख हवे असेल तर कीर्ती मिळणार नाही. कार्य अडून राहते असे नाही. मनुष्य प्राणी निमित्त मात्र असतो. संसारात मध्येच धीर सोडला तर शेवटाला कसा जाईल? संसार तसा मुळातच नासका आहे. विवेकाने त्याला नेटका करावा. नेटका केल्यास त्याची आसक्ती कमी होत जाते. संसार सगळा असाच आहे. माणसाला समजते, पटते, पण कोणी धीर सोडू नये. माणसाला सोसायचे ते सर्व सोसावे लागतेच. नाना बुद्धी, नाना मते. शहाणा असेल तो जाणतो. दशक 19 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.